काढ. वरचं सगळं झाडलं ना, सगळ्या पायऱ्या. हां. ती पीस ते काय कोपऱ्यात आहे ते बघ, ते पण काढ. त्याच्या खालचं पण झाडून घे. काय ठेवलं माहित नाही, किती दिवसाचे समजत नाही. एक चप्पल स्टँड ठेवायला काय हरकत नाही. मी इथं थोडंसं आहे ते कर. इथे बघ, परत एकदा फिरव. सगळं ते चप्पल नीट लावून ठेवा. परत एका बाजूला इकडे नको, ही वाट सोड. हे बघ, हां त्या साईडला टाक सगळे बुटं. हे सगळे वाट रिकामी सोड. लाव तिकडे, इथे लाव 2-2. हां बस, इथे खालती लाव. बस, सगळं दोन्ही बाजूला लावून ठेवलं. यायला जायला वाट नाही. हे वरती ठेव. हे लागते नाही लागते माहीत नाही. हे पण ठेव एका बाजूला. वापरतच नाही, वापरलं जातं तिथंच ठेव. पिशवीवर नाही एकावर नको ठेव. हां साईडला ठेव. बस, आणि तो बूट इकडे त्या साईडला टाक. सगळं एका बाजूला टाक. यायला जायला वाट नाही. सगळं ब्लॉक करून ठेवलं आहे. ती चप्पल टाक एका बाजूला. एकाच बाजूला ठेव. काय दोन बाजूला काय ठेव ना. साईडला ठेव. ती बाटली पण टाक तिकडे कोपऱ्यात. हे चप्पल सगळे एका बाजूला टाक. इथे खाली ठेव, इथं आहे जागा. ती चप्पल सरळ कर. आणि हा बूट फक्त वरती एकत्र ठेव. तिथे ठेवलास तरी चालेल. बस, आधी आता वाट मोकळी वली यायला जायला. सगळं बंद करून ठेवलंय. आणि हे 2 चपला पण तिकडेच वरती टाक, रस्त्यात नको. तर कुठे होत्या अगोदर? अगोदर कुठे होत्या? इथेच होत्या ना, मग तिथेच ठेव. एवढं बेशिस्तपणा चालत नाही घरात राहायचं तर. थांब, ते तुटेल. ते हे दाबायला लागतं. आणि बेशिस्तपणा राहा आणि वागा शिकवतात पुढच्या पिढीला. नवीन सुनांना जावयांना काय केलेलं लाडून ठेवलेलं माहीत नाही आम्हाला. तर केकाटात लात मारून उदबत्तीचे डाग दिले, क्रिकेटच्या बॅट डोक्यात घातलं आम्हाला. पोरी असून मार खाल्ला. बाहेरच्या पोरी येऊन ना एवढं डोक्यावर बसल्या. दादा ते बघ, तिथं थोडंसं राहिले. हात पोरेल काय खराटा देऊ. ते बघ वरती डाव्या बाजूला. हां कर. हे काढ, हे कचरा काय ठेवू नकोस. धूळ सगळं काढ. चला, हे गुंडाळून ठेव. इकडे ठेव वर. ह्याच्यात अडकव इकडनं असं. इकडच्या बाजूला हां ह्याला गुंडाळ. थांब, असं नको. थांब, असं नको. थांब, हे काढ बाहेर काढ. बस, आता बोल पुढे इकडनं. चालेल.
आता ही कोण वरून खाली करतं आणि कोण वापरतं माहीत नाही का अशी पडली जिन्यामध्ये. वापरत नाही येत उगाच विकून टाकायची मग खाण्याशिवाय. हे सगळं हलवून काढा. हां, सगळं इथलं सामान हलव, बाजूला कर आणि झाडून घे. आता माहेरी येऊन हीच कामं करायचे, सासरी पण तीच करायचे. आमचं पैसे कमवता येतं, पैसे खर्च करायला शिका मग घरासाठी. शिकलेले सोना दिल्या, शिकलेल्या पोरी दिल्या, घरकाम करणार नाही मग घर कोण साफ ठेवणार आहे? स्वतःच्या पैशांनी करायचं मग ते. माहेरी लेकी येऊन मग स्वतःच्या पैशांनी करणार, जाव्याच्या पैशाने. ते शिस्त झालेत माहेरचे लोक माझ्या. वरून मला म्हणे माहेरी कशाला आली चालती हो. मग पुण्यात हे पण दिवस बघायचे, बाहेरच्या सुना येणार, पुण्यातल्या पोरींना म्हणणार माहेरी कशाला आली. सगळ्या सुना बाहेरनं आणल्यात आणि एक पुण्यातली लेक नाही सून म्हणून आणली. हलव ती सायकल, बाहेरच काढ. तिथलं सगळं सामान कोपऱ्यातनं बाहेर काढ आणि मग झाड. ते पहिलं कोपऱ्यातलं सामान काढ दादा. तिथलं कोपऱ्यातलं सगळं झाड. हां, सगळं काढ. तिथलं सगळंच्या सगळं काढ. खिडक्या पण तिथलं साफ कर. तिथे कोपऱ्यात आहे ना सामान, ते बाहेर काढ. नाही पण काढ, बाहेर काढ सगळं. तिथलं हलव. 20 वर्ष झालेले दिसत नाही, एवढी घाण आहे. माझ्या लग्नात साफ केलं होतं, त्याच्यानंतर माझी आई गेली सोडून घर. एवढं भांडणं झाली. कोण साफ करते माहीत नाही. DNA काढायला पाहिजे किती वर्षाची धूळ आहे ही. घे चल. तेव्हा तिथे घाण आहे. अरे दादा तिथे कोपऱ्यात ती साफ कर. ती बघ डोळ्यांनी दिसते. झाड तिथे वरती भिंतीवर झाड थोडंसं. हां चला आता ते फक्त उभं कर नीट, नाही रस्त्यात येईल. हे 3 आतमध्ये टाक आणि उभं कर नीट. हे पण आत टाक, उभं कर. काय आहे ते एवढं जड? सांभाळून कर, काहीतरी असेल महागाचं. राहू दे, लाईटीचंच काहीतरी ना. राहू दे, नीट सांभाळून ठेव. ते पण उभं कर सरळ. जागा क्लिअर कर यायला जायला. चला घे झाडून. मी वरचं बघून आले काय झालंय ते. झालं आता साफ. बाहेर यायचं ना, जावयाचा खर्च करायचा पैसा बाहेर साफ करायला. पेशीस सुन आल्यात मी पुण्यामध्ये. हे साफ करून घेतलंय. आता हे 20 वर्ष इथे आहे. माझं लग्नाला 19 वर्ष झालेत. इथं पाण्याच्या टाक्यात जाता येता येत नाही. हे बघ, भाऊ करतायत ना, सुना करतायत ना, काका काकू करतायत ना, आई बाप करतायत. एकमेकांवर सुऱ्या उचलल्यात पुण्यामध्ये काकांनी आणि आई बापांनी. आणि पोलीस बोलवलेत एकमेकांवर. मारून टाकायची धमकी दिली आहे. आज पुण्यात हे दिवस बघायला लागतात नवीन बाहेरच्या सुना आल्यावर. चल आता पुण्यातल्या लेकीने आता माहेरपणाला यायचं नाही आहे असं ताकीद दिली हो सुनानी मला. चालती हो म्हणे. स्वतः 1.5 महिना माहेरी राहून आली आणि मला म्हणते माहेरी कशाला आली, चालती हो. माझ्या बापाचा फ्लॅट सेपरेट आहे, तिच्या सासऱ्याचा फ्लॅट सेपरेट आहे, तरी मला माझ्या बापाच्या घरात फ्लॅटमध्ये राहू देत नाही. डोक्याला ताप झाला आहे बाहेरच्या सुनांचा. अरे हरामखोर सुना आपल्यात पुण्यात. काय शिकून पाठवले बाहेर गावांनी माहीत नाही.
वागायचं कसं, दिवसभर गाऊनवर बसणार, नंडेसमोर पण डोक्यावर पदर जात नाही. मला म्हणे गाऊनची सवय ठेवायला लागते. काय पुन्हा आल्या पुण्यात. गणपतीची आरती चालू झाली तरी 10 मिनटं गायब. काय करत असतात बेडरूममध्ये, कोणाशी फोनवर बोलत असतात दरवाजाला माहीत नाही. गणपतीच्या आरतीला पुण्यामध्ये आजकाल सुना, अशा सुन्या आणल्यात पुण्यात लेकांनी आपल्या. आणि बहिणी नको झाल्या, त्याच ऐका हव्यात म्हणे. आता घरात गणपतीच बंद करायचा. अशा डोक्याला ताप झालेत भाऊ हे बायकांच्या नादी लागून. कर चल. त्याच्या बायकोने नाही केलं मी नाही करणार, त्याच्या बायकोने केलं मी नाही करणार. पाळी सोयर सुद्धा काही सांभाळत नाहीत. कधी पण कुठं पण काय देवाचं काही करायला तयार नाहीत. गणपतीला अक्षरशः डोक्याला ताप झालाय घरात. आता इथनं घे जरा झाडून, हे वरून फरशीवरनं. हां ते सिमेंटची बोचकी हलव. हां त्याच्या खालनं झाडून घे आणि परत ठेव. धूळ नको घरात. हां नारे पण उचलल ते काय असेल ते जाऊ देत खालचं. त्याच्या खालती साफ नाही केलंय. ही देऊ हात एक, मी उचलू काय, मदत करू एकाने हाताने. हां जाव्याने गणपतीला यायचं नाही, दिवाळी दसऱ्याला यायचं नाही, अधिक महिन्यात बोलवायचंच नाही. कशाची लाज नाही, शिस्त नाही. बायकोच्या माहेरी आपले भाऊ जाऊन राहणार महिनाभर आणि आपले नवरे येणार नाहीत माहेरपणाला ना, आपली पोरं येणार आज जोळी. आज काय दिवस आलेत पुण्यात. वरून एक महिनाभर आले तर म्हणे कशाला आले. स्वतः बोलवलंय, बारशाला बोलवलंय. तू म्हणे कशाला चालती हो, म्हणे कशाला आली. लग्नाला बोलवलंय, कशाला आली, चालती हो. लग्न आणि वारसा घेऊन आली आम्ही, तर म्हणे आली कशाला, चालती हो. एका भावनी बोलवलं, दुसऱ्या बायकोची बायको म्हणते चालती हो. गणपतीत आले तर गणपतीत सोयर लागलं, सुतक लागलं तर म्हणे काय पाळायचं नाही. घरातच स्वयंपाक झाला, बाहेरनं पण नाही आणून दिला. तरी मी म्हटलं मी आले सोडवायला तर मी स्वयंपाक करते, मला पण स्वयंपाक करू दिली नाही. स्वतःच्या माहेरच्या लोकांना बोलवली आणि बाहेरच्या बायका स्वयंपाक करत होत्या गणपतीच्या घरात. लेकीनी नाही करायचा. आत्याबाईला बोलवलं, माझ्या वडिलांच्या बहिणीला, त्यांना पण स्वयंपाक करून नाही दिली. गणपतीचं काय करून दिली नाही. त्यांच्या आईचा गणपती त्यांच्या आईने बसवला, माझ्या आत्याच्या आईने बसवला, माझ्या वडिलांच्या आईने बसवला. पण आत्याने गणपती करायचा नाही. कुठल्या तरी एका सुनेचे माहेरचेच लोक करणार आहेत. हां बाहेर सुपडी देऊ म्हणे. आजकाल कोण पाळत नाही गणपती, काय पण करून चालतंय पुण्यामध्ये. आज कोण विलक्षण आहे ते. आता 2 आत्या आहेत, 2 जनरेशनच्या आत्याबाई उभ्या आहेत आणि आत्याबाईलाच छानपण सांगते. आणि आम्ही काय बोलायचं नाही म्हणे. आला कशाला चालते वा. दादा हे पडतंय, जरा सांभाळ रे. हे सांभाळ जरा. हे पकड, उभं कर परत. ते सासूला घेऊन गेले 10 वेळा हॉस्पिटलमध्ये. मला जायचं तर हॉस्पिटलमध्ये म्हणे मला वेळ नाही. हां बस 4 वेळा नाही 8 वेळा डॉक्टरकडे जाऊन आले. माझ्या भावासाठी माझ्याकडे वेळ नाही म्हणे. आम्ही सख्याचे नाही. असे हे दिवस आलेत. सुनांनी शिकवले सख्याचे नाही. स्वतःच्या पैशाने खर्च करून अमेरिकेतनं आली आहे लग्नासाठी आणि बारशासाठी. तर आज मला म्हणे माहेरी कशाला आलीच, चालती हो. आता ह्यांच्या सगळ्यांच्या पोरीच आहेत. मला ह्यांच्या जनरेशनचे बघायचे काय होते ते. स्वतःच्या लेकीला कसं हाकलतायत ते. ह्याने एक पोरगा नाही घरात. गणपती असून पहिलं पोर झालं तर पाळी गेली यांची निघून. ट्रीटमेंटला पैसा नाही पण बँकेत अकाउंटमध्ये खचून भरलंय सगळं.
घरात गणपती असून मुलगा नाही पुढच्या जनरेशनला. एवढे बेशिस्त झाले तर गणपतीचं पण नीट करेना, तर गणपती आशीर्वाद देईना. ती सायकल तिथे नाही, इथे ठेव वरती, म्हणजे तुला सोपं जाईल. जमेल. हां मग ते हलवायचं ना, ते बाहेर काढायचं सगळं. हां सगळं बाहेर काढ. सगळं तिथलं काय आहे मला बघू दे, काय खचून ठेवलंय तिथे. नको ती अडगळ. गणपतीच्या घरात गणपतीच्या दिवशी पण साफसफाई नाही, एवढी धूळ मिट्टी. घरात साफसफाई नाही. गणपतीला शिवाशिव चालत नाही माहिती असून सुद्धा नाटकं चालली आहेत. पाळीतले लोक येऊन बसत आहेत गणपतीची पूजा करायला आणि नमस्कार करायला. त्यांना पण सांगत नाहीत की आमच्याकडे पायी चालत नाही, येऊ नका गणपतीला. आमच्याकडे यावेळी सोय सुद्धा की गणपतीला आम्ही घरातल्या घरात करणार आहे, बाहेरच्या लोकांनी येऊ नका. तर घरातल्या आत्या बाईला सांगतात आलीच कशाला, यायची गरजच नव्हती. यावेळेस येऊ नका म्हणायचं सोय सुद्धा की आमच्याकडे. आणि एकीच्याच माहेरचे येतात ना, बाकी दोनच्या माहेरचे कोणी येऊ देत नाहीत. काय तमाशा चाललाय माझ्या माहेरी समजे ना. आता मलाच माझ्या माहेरी यायची चोरी म्हणे का. पोलीस बोलवले माझ्यावरती की घरात साफसफाई करते, लाईटचे बल्ब बदलते. लाईटचे बल्ब बदलत होते म्हणून पोलीस बोलवले. हे दिवस बघायचे पुण्याने आता. शिस्त नाही काय, काहीतरी रिक्रुटमेंट प्रोसेस असायला पाहिजे पुण्यात सुना आणताना, जावई आणताना. चल ते बाहेर काढ सगळं. नको असेल तर फेकून दे. तुटलेलं काय वापरून जात नाही. माझ्या आईनेच ठेवलेलं दिसते बहुतेक. गणपतीला वापरायचं तर हे आहे, इथं काय माहीत नाही. चल बाहेर काढते ते. तिकडे माझ्या घरात दे, पूर्ण घरात दे माझ्या. नाही हे त्यांचं आहे, मोठं आहे, माझं नाही आहे. माझं छोटं आहे, चौकोनी आहे. ह्यांचं रेक्टँगल आहे, माझं नाही आहे. हां ठेव तिथे, साफ करून सगळं परत तिथंच जागेवर ठेव. एवढे बेशिस्तपणा आणि एवढ्या घाणेरड्या सुना. दिवसभर 24 तास गाऊनमध्ये बसायचं. बेडरूम आणि नाईट लाईफ आणि डे टाईम आणि आउटसाईड द बेडरूम लाईफ एवढा पण फरक त्यांच्या मेंदूला समजत नाही. आणि वरून आत्याला सांगते की, म्हणजे मला नंडेला सांगते की घरात गाऊन घालायची सवय ठेव. ना काठपदर, ना हातात सुडा, काय ना काय ना काय. आणि मला सांगते गाऊन घालायची सवय मी ठेवायची आणि तिला ठेवू द्यायची. दिवसभर घरात घालून बसायचं गाऊन. सासरा घरात, त्याच्यावर ना दुपट्टा ना काय. आतमध्ये परकर घालते का नाही, ब्रेसर घालते का नाही हे पण माहीत नाही. नंडेसमोर आमच्या आया डोक्यावर पदर ठेवायच्या. नणंद येणारे म्हटल्यावर फटाफट झाडू फरशी व्हायची की आता अर्धा तासात नणंद पोचणार आहे. नंडेचा फोन येतोय की मी 10 मिनिटात निघते आहे. आणि इथं आम्ही आलोय तर आम्हाला म्हणतात, आमच्या जनरेशनला म्हणतात ग माहेरी कशाला आली, चालती हो. भाऊ तोंड उघडायला तयार नाहीत. सोबत जाऊन पोलिसात कंप्लेंट करून आले की साफसफाई करते, घरकाम स्वतःचे पैसे वापरते. आणि हे एवढं घाण 20 वर्षापूर्वी सगळं साठवून ठेवलंय. गणपतीला अडगळ चालत नाही माहिती तरी कुठं कुठं काय काय अडगळ करून ठेवली सगळी. घाण लोक चालले, काय झालंय माहीत नाही. जावयाच्या पैशावर ह्यांना घर साफ ठेवायला. जावई येणार म्हणून घर साफ ठेवायचे दिवस होते एक. आता जावयाच्या पैशाने घर साफ ठेवतात. जनरेशन गॅप. दादा तिकडे कोपऱ्यात नीट साफ नाही केला ते प्लीज काढ सगळं एकदम खडून. नाही रे तिथे अजून डोळ्यांनी दिसते मला, ते काढ. खराटा घे, त्या झाडून यायचं नाही. तर काचा इथे वर ठेव, टेबलवर ठेव काच. कॉमन प्रॉपर्टी म्हणून भांडतायत. कॉमन प्रॉपर्टीमध्ये प्रायव्हेट आयटम ठेवतायत.
कॉमन वस्तू नाही आहेत की सगळ्यांनी मिळून वापरता येईल. आजोबा असतात होते तेव्हा वेगळे दिवस होते, मी होते तेव्हा वेगळे दिवस होते. कॉमन प्रॉपर्टीत कॉमन वस्तू ठेवायचे, कॉमन लोक कॉमनली वापरायचे. आज नवीन सुना आल्यात, पुढच्या जनरेशनच्या फालतू बायका कुठल्या गावातनं आल्यात माहीत नाही, कुठल्या शाळेतनं काय शिकून आलेत माहीत नाही, कुठल्या कॉलेजच्या डिग्र्या आहेत त्यांच्याकडे माहीत नाही. पण कॉमन प्रॉपर्टीची डेफिनेशन असं केलं की कॉमन प्रॉपर्टीमध्ये आम्ही स्वतःचं सामान, वैयक्तिक सामान, प्रायव्हेट सामान कुठं पण कसं पण ठेवणार. एक वस्तू अशी नाही की कॉमनली वापरता येईल, पण आमची कॉमनची एरिया ह्यांनी अशी डिफाईन केली आहे. हां, हे परत साफ करून परत जागेवर ठेवायचं आहे. आणि ते काचा ह्याच्यावर ठेवल्यास तरी चालेल. पोलीस घेऊन आले आणि कॉमनची डेफिनेशन पोलिसाला समजवत आहेत. ही कॉमनची एरिया आहे, प्रायव्हेट वॉटर टँक आहे. ह्याच्यावर त्याला सांगितलं माझा पण मोटर लावू देत, मला नाही म्हणे आमची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे, पण ही कॉमनची एरिया आम्ही कुठं पण काय पण ठेवू. इथे माझा MSCBचा मेन मीटर आहे, ह्याला ॲक्सेस देत नाहीत मला. एवढी नाटकं चालली आहेत. कॉमनची डेफिनेशन शिकवतात मला आता SP कॉलेजला, MBAला. हां, काचा ह्याच्यावर ठेव वरती. आम्ही कुठल्या कॉलेजमध्ये शिकून आलेत कॉमनची डेफिनेशन्स आलेत. फालतू लोक पुण्यात भांडणं लावली भावंडकीची, नसलेली शहाणपण शिकवले भावांना माझ्या. सांभाळ, काचा फुटतील नाही तर. हां, घे, ओढून घे. आमच्या भावांची हिंमत नव्हती उलटून बोलायची, आज वाटेल ते बोलतायत. त्यांचं शिकून आता नवरे शिकलेत आमच्याशी उलटं बोलायला, त्यांच्या आईबापाशी बोलायला. तुझा भाऊ बोलतोय, आम्ही पण बोलणार. दोन्हीकडनं सगळ्या फॅमिलीची वाट लावली एक फालतू बायकांनी. तिकडे जरा कोपऱ्यातला झाडून घे रे दादा, परत एकदा. तिकडे आहे बघ थोडंसं. नको थांब, ढकलू नकोस, पहिलं तिथलं अजून थोडं झाडून घे. हा, हे झाडू घे, ह्यानी निघेल बघ. टेबल बाहेर काढ जरा. इकडनं जा, टेबल बाहेर काढ आणि ओढ इकडे बाहेर ओढ. हां, झाड तिकडे सगळं कोपरा झाड पूर्ण. एक वस्तू अशी नव्हती की आम्ही कॉमनली वापरू नव्हतो शकत. आजोबांनी असं करून दिलं होतं की कॉमनच्या एरियामध्ये सगळ्यांनी कॉमनली वापरणाऱ्या वस्तू असल्या पाहिजेत. आज आजोबा मेले, आज माझं लग्न झालं आहे, बाकी 2 बहिणी गेल्यात, फक्त भाऊ उरलेत आणि ते पण चुलते उरलेत. आज हे तमाशे चाललेत बायकांसोबत. आणि जावयाचा पैसा वापरून बहिणीने बाहेरपणाला हे काम करायचं आहे. आई तर कोणी आणून दिला नाही चहाचा कप, मी पाठवला चहा त्यांना. तुमच्या पण घरात हेच चाललंय का? सुना अशाच वागतायत, भावांच्या बायका अशाच चालू आहेत नाटकं. वरून म्हणे मोदींनी इक्वल प्रॉपर्टी दिली बहिणींना, बहिणींनी पण जबाबदारी घ्यायची आहे. आता घेतली तर पोलीस बोलवतात, घ्यायची नाही म्हणे. प्रॉपर्टीवर हक्क वाजवायला आली आहे, साफसफाई केली, खर्च केला म्हणजे प्रॉपर्टी मिळेल. माझ्या बापाचं इंडिपेंडेंट फ्लॅट आहे, मलाच मिळणार आहे, माझ्या चुलत्याला थोडी मिळणार आहे. मी साफ ठेवलं तर त्या माझ्या चुलत्याला काय त्रास व्हायला पाहिजे. मोदींनी लॉ नसता केला तरी मला मिळालंच असतं, माझ्याच बापाचं आहे. आजोबांनी 3 फ्लॅट 3 भावांना दिलेत, माझ्या बापाची मी एकटी. हां, हे घ्या. हां, ते नाही फेकून नये, तिथे कोपऱ्यात उभं करून ठेव फॅनच्या शेजारी. फॅन बाहेर काढ, हे ठेव आणि त्याच्यावर फॅन आडवा कर दादा. ह्याला आता ढेकून बिकून लागतील, कशाला ठेवले माहीत नाही, उपयोग नसेल तर टाकून द्यायला पाहिजे. नको ते उगाचच अडगळ ठेवले, वापर नाही काय नाही, नुसतं सुटलेलं लाकूड. आजोबांची एका सुनेनी चालू केलं, 3 सुना त्या पायगुणावर आल्या, बाकी 2 सुनांच्या पायगुणावर आल्या नाही. आजोबांनी उगाच तमाशा चालू केलं, एंटरटेन केलं हे असताना. आजोबांचे लोक नाही, आजोबांच्या आजीचे माहेरचे लोक नाही,
एका सुनेच्या माहेरचे लोक तमाशा करायला बसलेत. त्या पायगुणावर बाकीच्या 3 सुना आल्या आमच्या. उभं कर दादा, आडवं म्हणजे पायावर उभं कर. टाक एकदम कोपऱ्यात ढकलून टाक. एकदम कोपऱ्यात टाक. अजून ढकल. हा अजून जाणार नाही. हलू देत पण ढकल. अजून आत ढकल. हे ठेवायचं आपल्याला. सायकल ठेवायची आहे. अजून एकदम अजून कोपऱ्यात ढकलते. तिरकं कर सरळ. हां तू फॅन टाक तिथे. कोणाचा फॅन आहे माहीत नाही आहे. आजोबांचं पण असेल. हे आजोबांचं टेबल आहे. आले बघ कुठे. आजोबांचं टेबल नको झालं त्यांना. अडगळ म्हणून कचऱ्यात टाकलं इथे इण्याखाली. चला घ्या झाडून घे उरलेलं आणि मग घ्या. हां 70 वर्षापूर्वीचं टेबल आहे. अँटिक म्हणून किती किंमत आली असती त्याची. आज हे हाल करून ठेवले त्याचं. जाऊ दे सगळं कचरा जाऊ देत. कोणाची डायरी आहे बघ ती. काय लिहिलंय का त्याच्यावर. नाही जाऊ देत. चल तुला हवी चल तू घेऊन जा. वरचे 2 कागद काढ आणि जाऊ देत. मग ठेव तिथे. वरचे 2 कागद काढ आणि ठेवून दे इथे टेबलावर. हा पण काढ वरचं. ठेव इथे वरती. ते पण कर. हे केवढं अनसेफ आहे. तुझ्या बेडरूमच्या खिडकीत घे म्हटलं. जिन्यातनं घेतलंय मोटरची इलेक्ट्रिक वायर. इथे इलेक्ट्रिसिटी स्वतःच्या मीटरवरनं काढायचं आणि इथंच लावायचं का नाही. एवढं अख्खं जिन्यातनं वरती फिरवलं. एक फक्त 5 ते 6 मीटर जास्त लागला असता. बाहेरनं डायरेक्ट वरती गच्चीत गेला असता. आता जिन्यातनंच पाईप काढलाय. ट्रिप अँड फॉलचे किती चान्सेस आहेत. डेंजरगिरी टाकलंय बाकीच्या लोकांसाठी. पण कॉमनची एरिया आम्हीच वापरणार. आम्हाला जशी हवी तशीच वापरणार. पण ते 7 मीटर 5 मीटर जास्त पाईप घेतला नाही पाण्याचा मोटरचा वरच्या टाकीला ॲड करायला. 7 मीटरनी गरीब झाला तो. ते निळं दे रे दादा. आपली ती रस्सी दे निळी. हां ते दे. ते टाकू नको. हे कोणाचं खेळ. हां रस्सी आपली सगळी ठेव. टाकू नको. असू देत. दे इकडे. काही टाकायचं नाही आपलं. आता आपलं आणि त्यांचं झालंय सगळं आमच्या घरात. असंच जो वाढवलंय. माझ्या सासऱ्याचं घर आहे. माझ्या नवऱ्याचं नाही. असं त्यांचा ॲटिट्यूड आहे की मी माझ्या सासऱ्याच्या घरात कशी पण वागेन. मला जेवायला बोलवलं. नणंदबाई तुम्ही जेवायला या. खालती स्वयंपाक करू नका. जेवायला वर या. आणि स्वयंपाकच केली नाही. 2 तास वाट बघत बसले आणि मला विचारत का गं बसले. जायचं नाही काय घरी. भाऊ काय बोलायला तयार नाही. ना काका बोलायला तयार आहे. ना काकू बोलायला तयार आहे. विचारीला बाप नाही. बिन बापाची घरात आणली आहे. हे तमाशेला लाड चालून ठेवलेत. आम्हाला टेन्शन. आमच्या भावांना काय होईल. बिन बापाचं चालतंय. ह्यांना तर ह्यांच्या पोरींना कसं चालणार आहे. दादा अरे इथे कचरा. इथे परत यायला लागेल ना तुला. ती सायकल टाक मागे आणि इथे थोडा कचरा आहे तो परत साफ करायला ये. ते ठेव. सांगते मी तुला कुठे आहे ते. हां हां बस चला गुड. ते तो घेऊन येत झाडू. हा खरडा उचलून उभं ठेव. हे बाई ह्या कोपऱ्यात ना सगळा कचरा गोळा झालाय. तो काढून घे. हे बाई इथे समोर. आणि ह्यांच्या पोरींना ॲडमिशन हव्या. आपण वशिले द्यायचे. आपलं नाव वापरायचं असं बाहेर. आपल्याशी वागायचं घरात असं.
जाव आपले नवरे आले जावई घरी आले तरी ह्यांचे गाऊन नाही उतरत, साड्या नाही चढत, डोक्यावर पदर नाही चढत. जावयासमोर पण हे गाऊनमध्ये बसलेले असतात आणि म्हणतात की तुम्ही पैसेवाले आहोत, आमच्याकडे येत नाही. आणि हे असले गाऊन दाखवायचे आहेत का आमच्या नवऱ्यांना? ना आतमध्ये परकर ना ब्रेसियर. तर आमच्या नवऱ्यांना हे दाखवा तुम्ही, आमच्या माहेरचे थाट. ते खेळणं आहे ना दादा, कोणाचं माहीत नाही, उचलून टेबलवर ठेव. आणि तो रंगाचा डबा जाऊ देत कचऱ्यात. असू दे, असंच उचलून ठेव. कोणाचं असेल तर घेऊन जातील, नाही तर फेकून देतील, कधी करतील साफ ते परत. मी आता पाण्याने धुवून घेतलं आहे, पण आता सगळं 3ऱ्या माडीचा कचरा आला आहे ना, त्यामुळे सगळं वरून खाली आलं आहे. नाही तर हे सगळं पाण्याने घासून काढलं होतं साबणाने. आता एक पिशवी देते, पिशवीत काढून ठेव. हे तिथे आहे का पिशवी बघ ना? ती नको घेऊ, आपली देते, थांब.